Everyone give your present fast. Please mention there if you are in Marathi medium or semi-English or English. I have given you 3 questions. Have you all solved it? होमवर्क केलाय का सगळ्यांनी? So we have completed first page in the last lecture. Religious synthesis, धार्मिक चळवळ. कोणता लेसन पाहत होतो आपण? थर्ड लेसन, रिलिजियस सिंथेसिस मीन्स धार्मिक चळवळ. तर शिवाजी महाराजांच्या आधीचा काळ म्हणजे मेडिवल इंडिया. तर हा मध्यकालीन जो भारत होता त्याच्यामध्ये कोणकोणत्या धार्मिक चळवळी झाल्या याचा अभ्यास आपण करत होतो. जसं भक्ती चळवळ, भक्ती मुवमेंट मीन्स भक्ती चळवळीविषयी आपण पाहिलं. सो व्हॉट इज भक्ती चळवळ? तर भक्ती चळवळीमध्ये काय झालं तर म्हणजे त्यांनी शिव आणि विष्णू, तर काही लोक शिवभक्त होते. दे आर डिवोटीज ऑफ शिवा अँड सम आर डिवोटीज ऑफ विष्णू. तर त्यांनी काय केलं, त्या ब्रिंग देम टुगेदर, त्यांना एकत्र आणलं आणि हरिहर आयडॉलची त्यांनी स्थापना केली भक्ती चळवळीने. आणि लोकांना भक्ती चळवळीमध्ये आणण्याचा उद्देश असा होता की त्यांना हे जे शिवभक्त वेगवेगळ्या देवांची भक्ती करायचे लोक, तर त्यांना एकत्र आणून त्यांच्यामध्ये समन्वय साधायचा होता. म्हणून भक्ती चळवळीचा उदय झाला होता. आणि त्यांनी कोणत्या शिकवणी दिल्या तर लव्ह ऑफ गॉड, ह्युमॅनिटी, मानवता किंवा ईश्वर प्रेम, देन कंपॅशन म्हणजे भूतदया, प्राणी मात्रांवर दया करणे, फक्त पूजा अर्चा कर्मकांड याच्याशिवाय त्यांनी अशा शिकवणी दिल्या. जसं करुणा, भूतदया म्हणजे प्राणी मात्रांवर प्रेम करणे, कंपॅशन, मर्सी मीन्स करुणा. तर अशाच प्रकारे मग स्लोली रामानुजा आणि अदर आचार्य पण आले भक्ती चळवळीमध्ये आणि त्यांनी भक्ती चळवळी अजून साऊथ इंडियामध्ये स्ट्रेंथन केली. दे टोल्ड पीपल दॅट गॉड इज फॉर ऑल, म्हणजे देव सगळ्यांचा आहे. देव कुणाशी भेदभाव करत नाही, म्हणजे गॉड डज नॉट डिस्क्रिमिनेट. आणि मग ह्या शिकवणीचा लोकांवरती खूप प्रभाव पडला. म्हणजे साऊथ इंडियाप्रमाणेच नॉर्थ इंडिया मधले लोक सुद्धा ह्या शिकवणी त्यांना आवडू लागल्या. देन संत कबीर आपण पाहिलं होतं. संत कबीरांनी काय केलं तर हे जे प्राचीन देवस्थान होते, पिलग्रिमेज किंवा व्रत वगैरे करायचे, व्रत उपास किंवा आयडॉल वर्शिप म्हणजे मूर्ती पूजा, ह्या सगळ्या त्यांना मान्य नव्हत्या. तर त्यांनी काय केलं, ट्रूथ वॉज गॉड म्हणजे ते ईश्वर म्हणजे सत्य आहे. तर या सगळ्या काय आहे, ऑल ह्युमन बिंग्स आर इक्वल. मेन त्यांची शिकवण होती ट्रूथ वॉज गॉड अँड ऑल ह्युमन बिंग्स आर इक्वल, म्हणजे पण सगळे मानव एक आहोत म्हणजे समान आहोत. समानतेची शिकवण त्यांनी दिली. आणि कास्ट, क्रीड किंवा जातीभेद, धर्मभेद, पंथभेद किंवा धर्म असे जे भेद होते हे त्यांना मान्य नव्हते. सगळेजण समान आहेत त्यांच्या दृष्टीने, सगळे मानव समान आहेत आणि सगळ्यांचा ईश्वर एक आहे, अशा त्यांनी शिकवणी दिल्या. त्याचप्रमाणे नंतर बेंगॉलमध्ये चैतन्य महाप्रभू, भक्ती चळवळीमध्ये चैतन्य महाप्रभूंचा पण मोठा सहभाग होता. त्यांनी कृष्ण भक्तीला इम्पॉर्टन्स दिला. आणि कास्ट आणि क्रीड म्हणजे जाती पंथ भेदाच्या पलीकडे जाऊन
लोकांनी भक्ती मुवमेंट जी होती, भक्ती चळवळ जॉईन केली बऱ्याचशा लोकांनी. त्याचप्रमाणे नरसी मेहता, गुजरातमध्ये भक्ती चळवळ नरसी मेहतांनी स्ट्रेंथन केली. ही वॉज ऑल्सो डिवोटी ऑफ कृष्णा, कृष्ण भक्त होते ते पण. सेम वे इकडे संत मीराबाईंचं आपण पाहिलं होतं, त्या पण एक कृष्ण भक्त होत्या. मेवाड फॅमिलीशी बिलॉंग करत होत्या, पण त्यांनी सगळे शी रिनाउन्स्ड ऑल प्लेजर्स ऑफ द रॉयल फॅमिली. त्यांनी राजघराण्यातले सगळे सोडून त्यांनी काय केलं, त्याग केला सगळ्याचा. रिनाउन्स मीन्स त्याग, सगळ्या राजवैभवाचा त्याग करून त्यांनी फक्त कृष्ण भक्तीमध्ये स्वतःला गुंतवून घेतलं. आणि त्यांनी खूप सगळे डिवोशनल व्हर्सेस म्हणजे भक्तिगीत केली श्रीकृष्णांवरती, राजस्थानी आणि गुजरातीमध्ये. What she preached, that message of devotion, tolerance and humanity. मीन्स त्यांनी कोणत्या शिकवणी दिल्या, तर भक्ती, सहिष्णुता आणि मानवता ही शिकवण त्यांनी लोकांना दिली. आपण लास्ट टाइम पाहिलं होतं, व्हॉट इज टॉलरन्स, व्हॉट इज ह्युमॅनिटी. अंड कॅन यू रिमेंबर? Then we have seen Sant रोहिदास, सूरदास, संत रोहिदास. त्याच्यानंतर आपण पाहिलं सूरदास, ग्रेट पोएट सूरदास. त्यांनी हिंदी लिटरेचर कंपोज केलं होतं आणि हिंदी लिटरेचर मध्ये त्यांचा ग्रंथ होता सूरसागर. आणि सूरसागर मध्ये सगळं डिवोशन टू कृष्णा म्हणजे कृष्ण भक्तीवर आधारित होता. तो जो ग्रंथ होता त्यांचा कविता संग्रह होता, तो याच्यावरती आधारित होता, कृष्ण भक्तीवरती. आणि त्याचप्रमाणे मुस्लिम संत होऊन गेले, रास खान म्हणून मुस्लिम संत होऊन गेले. त्यांचे सुद्धा कृष्ण भक्तीवरचे गीत खूप प्रसिद्ध होते. रामचरितमानस ऑफ संत तुलसीदास इज अ ब्युटिफुल कंपोजिशन एक्सप्रेसिंग डिवोशन टू रामा. आणि रामभक्तीवरती कोणता ग्रंथ लिहिला संत तुलसीदासांनी? रामचरितमानस. Understood? Can you remember? Okay. Who will read next part? Somebody is saying voice is breaking. Is it clear now? Okay, Deepika, read next paragraph. Ma'am? Yes. In Karnataka, Basveshwar spread the Lingayat stream of thought. He opposed the caste system and stressed the dignity of labor. Kaikave Kailash is his well-known saying, which means work is Kailas, work is worship. He encouraged women's participation in his movement. Men and women belonging to all castes began to participate in the religious discussions conducted in the hall Anubhav Mantapa. Shri Basaveshwar conveyed his teachings in the language of the people, i.e. Kannada, through the medium of Vachan literature. His work had a great impact on society. His followers have composed their work in Marathi also. Of these compositions, Param Rahasya, composed by Manmath Swami, is very well known. Great
great sons in Karnataka include Pam, Purandardas, and others. They composed many devotional verses in Kannada. ओके. आय ई कन्नडा जे होतं ना त्याला दॅट इज असं रीड करायचंय. तू जे आय ई कन्नडा बोलली ना ते असतं दॅट इज. आय ई मीन्स दॅट इज. ओके. ओके. इन कर्नाटका बसवेश्वर स्प्रेड द लिंगायत स्ट्रीम ऑफ थॉट. ही अपोज द कास्ट सिस्टीम अँड स्ट्रेस्ड द डिग्निटी ऑफ लेबर. तर वेगवेगळ्या संतांच्या शिकवणी बघा वेगळ्या वेगळ्या होत्या. म्हणजे नुसते व्रत उपवास करायचे किंवा मूर्ती पूजा करायची याच्यापेक्षा त्यांनी लोकांना वेगळ्या शिकवणी दिल्या. जसं आपण साऊथ इंडिया नॉर्थ इंडियामध्ये पाहिलं, राजस्थान, गुजरात, राजस्थानमध्ये मीराबाई किंवा गुजरातमध्ये नरसी मेहता, त्याचप्रमाणे कर्नाटकामध्ये बसवेश्वर नावाचे संत होऊन गेले. त्यांनी लिंगायत जो धर्म होता, लिंगायत विचारधारा तो स्प्रेड केला. लिंगायत मीन्स काय? ही अपोज द कास्ट सिस्टीम अँड स्ट्रेस द डिग्निटी ऑफ लेबर. म्हणजे त्यांनी जे जातीभेद होता, जातीवाद, त्याला विरोध केला. जातीवादाला विरोध करून त्यांनी लेबर म्हणजे कष्टाचं महत्व त्यांनी त्याच्यावरती भर दिला. लेबर मीन्स काय? प्रयत्न करणे, कष्ट करणे, ह्या गोष्टीवरती त्यांनी भर दिला. काया कवे कैलास इज हिज वेल नोन सेइंग विच मीन्स वर्क इज कैलास. कैलास म्हणजे काय? कैलास पर्वत असतो ना, तर तशा प्रकारची उपमा दिली त्यांनी. तो वर्क इज कैलास म्हणजे आपलं जो ईश्वर जो आहे, कैलास हे पण एक ईश्वराचं प्रतीक आहे. कैलास पर्वत म्हणजे तिथे आपण म्हणतो शिवाचा वास असतो तिथे, शंकराचा. तर कैलास पर्वत, वर्क इज कैलास म्हणजे वर्क, काम करणे हेच म्हणजेच ईश्वर भक्ती आहे असं थोडक्यात सांगायचं होतं त्यांना. तर काम करण्यावर, कष्ट करण्यावर त्यांनी भर दिला. वर्क इज वर्शिप म्हणजे नुसतं देवाची पूजा केली तर आपल्याला काही गोष्टी मिळणार आहेत का? आपल्याला पैसा पाहिजे, फॉर एक्झाम्पल संपत्ती पाहिजे किंवा तुम्हाला पास व्हायचंय, तर फक्त तुम्ही पूजा अर्चा केली आणि मला चांगले मार्क पडले पाहिजेत तर असं नाहीये. तर तुम्ही काय करायचंय, तर वर्क इज कैलास म्हणजे आपण आधी काम करायचंय, आपण त्या गोष्टीवरती कष्ट करायचे, तरच आपल्याला ईश्वराची प्राप्ती होईल, म्हणजेच आपल्याला जे पाहिजे ते साध्य होईल. ही एनकरेज वुमन्स पार्टिसिपेशन इन हिज मुवमेंट. आणि त्यांनी त्यांची जी चळवळ होती त्याच्यामध्ये स्त्रियांना पण सहभागी करून घेतलं. त्या काळात स्त्रियांना खूप कमी अधिकार होते, पुरुषांना जास्त अधिकार असायचे. बरेचसे अधिकार स्त्रियांना नव्हते. बऱ्याचशा मंदिरात जाता येत नव्हतं, काही देवांची भक्ती स्त्रियांना वर्ज्य होती करणं, किंवा स्त्रियांवरती खूप सगळे बंधन होते समाजामध्ये. तर त्यांनी स्त्रियांना सुद्धा एनकरेज केलं, त्यांच्या भक्ती चळवळीमध्ये त्यांनी सहभागी करून घेतलं. Men and women belonging to all caste began to participate in the religious discussion conducted in the hall अनुभव मंडप. तर त्यांचा एक सभागृह होतं, म्हणजे हॉल होता एक अनुभव मंडप. तर ते अनुभव मंडप जो हॉल होता त्याच्यामध्ये सगळ्या जाती धर्माचे पुरुष आणि स्त्रिया तिथे सहभागी होत डिस्कशनसाठी. त्यांची जी चर्चा होत असेल, म्हणजे धार्मिक गोष्टींवरती जी चर्चा होत असेल, रिलिजियस डिस्कशन मीन्स धार्मिक चर्चा ज्या होत असतील त्याच्यामध्ये स्त्रिया आणि पुरुष आणि त्यांनी त्यांच्या भाषेमध्ये, कन्नड भाषेमध्ये, म्हणजे त्या भाषेमध्ये जर त्यांनी शिकवण दिली त्या ग्रंथामधली किंवा त्या भाषेतल्या असल्या तरच त्या लोकांना समजणार आहेत आणि त्याच्यामध्ये त्यांना इंटरेस्ट येणार आहे, ते जे सगळं फॉलो करायचे त्यांच्या शिकवणी. तर ती शिकवण फॉलो करू वाटणार ना त्यांना, जर त्यांच्या भाषेत जर असेल तर. तोच जर संस्कृतमध्ये असेल किंवा दुसऱ्या भाषेमध्ये असेल, पूर्वी संस्कृत भाषा असायची किंवा मोडी असायची, मग ते अशा लिपी असायच्या वेगवेगळ्या, मग त्या लोकांना समजायच्या नाही, त्यामुळे ती शिकवण त्यांना समजत नव्हती. तर त्यांनी त्यांच्या भाषेमध्ये हे मेसेजेस द्यायला सुरुवात केली. दॅट इज कन्नडा. Though the medium of Vachana literature, his work had a great impact on society. तर ह्या सगळ्या कामाचा, त्यांचं जे काम होतं
त्याचा खूप मोठा प्रभाव पडला, त्या समाजावरती खूप सगळा प्रभाव पडला. लोकांना खूप आवडू लागलं की नाही, हे खरंच सांगतात. फक्त देव देव करणं किंवा ईश्वर भक्ती याच्यापेक्षा आपण काम केलं पाहिजे, आपण कष्ट केलं पाहिजे. वर्क इज गॉड, वर्क इज कैलास, असं त्यांनी सांगितलं. त्याचप्रमाणे लेडीजला पण सहभागी करून घेतलं त्यांच्या कार्यामध्ये. त्याच्यामुळे त्यांना खूप, लोकांना पण खूप आवडू लागलं. हिज फॉलोवर्स हॅव कंपोज देअर वर्क इन मराठी ऑल्सो. त्यांचे फॉलोवर्स काही मराठी भाषिक असतील, मग त्यांनी त्यांचं जे काम होतं किंवा त्यांचे जे ग्रंथ होते ते मराठीमध्ये ट्रान्सलेट केले. ऑफ दीज कॉम्पोजिशन्स परम रहस्य कंपोज्ड बाय मनमथ स्वामी इज व्हेरी वेल नोन. तर मनमथ स्वामींनी, म्हणजे हे सगळे त्यांचे जे ग्रंथ बनले त्यांच्या शिकवणीवरती, त्याच्यामधला परमरहस्य नावाचा ग्रंथ खूप प्रसिद्ध आहे, तो मनमथ स्वामींनी बनवला. ते पण बसवेश्वरांचे फॉलोवर असतील, शिष्य असतील. मग त्यांच्या शिष्यांनी जो ग्रंथ लिहिला परमरहस्य, तो दॅट वॉज वेल नोन, म्हणजे प्रसिद्ध होता. ग्रेट संत इन कर्नाटका इन्क्लूड पॅम, पुरणदरदासा अँड अदर्स. असे वेगवेगळे संत होऊन गेले, पॅम किंवा पुरणदरदासा वगैरे. दे कंपोज मॅनी डिवोशनल व्हर्सेस इन कन्नडा. आणि त्यांनी म्हणजे कन्नडामध्ये खूप अशा वेगवेगळ्या प्रकारच्या पद्य तयार केले. पद्य, व्हर्सेस म्हणजे काय असतं, पद्य म्हणजे काय, एक कवितेच्या ओळीमध्ये ते सुविचार असतील किंवा ओव्या असं म्हणतो आपण, तर त्याला व्हर्सेस बोलतात. एक यमक जुळवून ते बनवलं जातं. चार ओळ्यांचं एक असं कविता किंवा अशा बनवल्या जातात छोट्या छोट्या, त्याला बोलतात व्हर्सेस. तर अशी भक्ती गीतं लिहिली त्यांनी. देन महानुभाव पंथ. भक्ती मुवमेंट नंतर महानुभाव पंथामध्ये काय झालं? तन्वी पाटील. Yes, ma'am. Okay, can you read next Yes, part? ma'am. Can you Yes. read next part? Okay. Start. Yes. महानुभाव पंथ. 13व्या शतकात चक्रधर स्वामींनी महाराष्ट्र महानुभाव पंथ प्रवर्तित केला. हा कृष्ण भक्तीचा उद्देश करणारा पंथ आहे. श्री गोविंद प्रभू हे चक्रधर स्वामींचे गुरु होते. चक्रधरांच्या शिष्यामध्ये सर्व जाती जमातीमध्ये स्त्री पुरुषांचा समावेश होता. ते समतेचे होते. त्यांनी महाराष्ट्रभर भ्रमंती करत मराठीतून उपदेश केला. संस्कृतऐवजी मराठी भाषेला प्राधान्य दिले. त्यामुळे मराठी भाषेचा विकास झाला. मराठी भाषेमध्ये विपुल ग्रंथ निर्मिती झाली. या पंथाचा प्रवास महाराष्ट्रात प्रामुख्याने विदर्भ आणि मराठवाडा या भागात झाला. विदर्भातील रुद्रदीपूर हे या पंथाचे महत्वाचे स्थान होते. तसेच हा पंथ पंजाब, अफगाणिस्तान अशा दूरच्या प्रदेशात पर्यंत पोहोचला होता. महानुभाव पंथ. तर महानुभाव पंथ काय होता? इन 13th century चक्रधर स्वामी फाउंडेड महानुभाव पंथ. म्हणजे चक्रधर स्वामींनी महानुभाव पंथाची स्थापना केली. जसे हे बसवेश्वर, संत कबीर, रामानुज हे सगळे होऊन गेले संत. त्याचप्रमाणे अजून एक संत झाले महाराष्ट्र चक्रधर स्वामी. आणि चक्रधर स्वामींनी महानुभाव पंथाची स्थापना केली. जशी भक्ती चळवळ उदयास आली, तशीच मग महानुभाव पंथ त्यांनी स्थापन केली, तो कृष्णा. आणि हा जो पंथ होता, त्यांनी काय शिकवण दिली? प्रीचेस मीन्स शिकवण देणे. तर त्यांनी शिकवण दिली कृष्ण भक्तीची.
Sri Govinda Prabhu was the guru of Chakradhar Swami. The followers of Chakradhar included men and women belonging to all caste and creed. तर वेगवेगळ्या जाती धर्मातले, धर्म आणि पंथामधले पुरुष आणि स्त्रिया, जे श्री गोविंद प्रभू जे होते ते चक्रधर स्वामींचे गुरु होते. चक्रधर स्वामींनी महानुभाव पंथाची स्थापना केली आणि चक्रधर स्वामींचे त्यांच्यावरचे गुरु कोण होते? गोविंद प्रभू. तर द फॉलोवर्स ऑफ चक्रधर इन्क्लुडेड मेन अँड वुमेन. मग जे चक्रधरांचे जे फॉलोवर्स होते, त्यांची शिकवण जे फॉलो करत होते महानुभाव पंथाचे, जे मेन आणि वुमेन होते, म्हणजे ते वेगवेगळ्या जाती धर्माशी रिलेटेड होते आणि त्यांनी ह्या महानुभाव पंथामध्ये एंट्री केली. ही सपोर्टेड इक्वॅलिटी, आणि त्यांनी समानतेला आधार दिला, म्हणजे सपोर्ट केला. असमानता त्यांना मान्य नव्हती. हे जातीभेद होते, धर्मभेद होते, ते त्यांना मान्य नव्हते. त्यांनी इक्वॅलिटीला सपोर्ट केला, म्हणजे समानतेला सपोर्ट केला. ही ट्रॅव्हल टू ऑल पार्ट्स ऑफ महाराष्ट्र प्रीचिंग इन मराठी. आणि त्यांनी ती महानुभाव पंथाची जी शिकवण आहे ती मराठीमध्ये द्यायला सुरुवात केली. ते महाराष्ट्राच्या सगळ्या प्रदेशांमध्ये फिरले, सगळ्या जिल्ह्यांमध्ये, आणि त्यांनी मराठीमध्ये शिकवण द्यायला सुरुवात केली. ही प्रेफर्ड मराठी इन्स्टेड ऑफ संस्कृत. त्यांनी मराठीला प्राधान्य दिलं, संस्कृतपेक्षा मराठीवरती भर दिला, म्हणजे लोकांना समजावं. त्यांनी दिलेली शिकवण जी आहे ती लोकांना व्यवस्थित कळावी म्हणून त्यांनी मराठीमध्ये सांगायला चालू केलं. संस्कृत ही भाषा खूप अवघड आहे आणि त्यावेळेला संस्कृतला प्रॉपर शिकावी लागते आपल्याला 3-4 वर्ष. तेव्हा कुठे मग खूप हार्ड वर्ड्स असतात संस्कृतमध्ये आणि खूप वर्ष त्याचा आपल्याला अभ्यास करावा लागतो, आणि सामान्य माणसाला तर संस्कृत समजत नसेल. त्याच्यामुळे मग त्यांनी मराठी भाषेला प्राधान्य दिलं. दिस लेड टू द डेव्हलपमेंट ऑफ मराठी लँग्वेज. आणि याच्यामधून काय झालं? मराठी लँग्वेज अजून जास्त डेव्हलप होत गेली, अजून सुधारली मराठी लँग्वेज. मॅनी वर्क्स वेर कंपोज्ड इन मराठी. आणि अनेक प्रकारचे जे ग्रंथ होते, लिटरेचर होतं, ते मराठीमध्ये बनवू लागलं. दिस सेक्ट मेनली स्प्रेड इन विदर्भ अँड मराठवाडा रिजन ऑफ महाराष्ट्र. तर हा महानुभाव पंथ जो होता तो मेनली विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये होता. रिद्धिपूर इन विदर्भा इज अन इम्पॉर्टंट प्लेस फॉर पीपल ऑफ दिस सेक्ट. तर रिद्धिपूर नावाचं गाव आहे विदर्भामध्ये. तिथे तर मोस्टली लोक त्यांनी महानुभाव पंथ फॉलो करायला सुरुवात केली होती. दिस सेक्ट हॅड रीच्ड अप टू फार अवे रिजन लाईक द पंजाब अँड अफगाणिस्तान. म्हणजे हा जो महानुभाव पंथ आहे तो बघा इकडे महाराष्ट्रापासून पंजाब पर्यंत आणि इकडे अफगाणिस्तान पर्यंत पसरला होता. म्हणजे किती लोकांना त्यांची शिकवण आवडत होती आणि स्लोली लोक ते फॉलो करायला लागले आणि हळूहळू तो अफगाणिस्तान पर्यंत सुद्धा जाऊन पोहोचला महानुभाव पंथ. Some of the main composition of the followers of Mahanubhav Pantha are the treatise Leela Charitra compiled by महिम भट describing the deeds of चक्रधर स्वामी. तर हे चक्रधर स्वामींचं जे कार्य होतं, डीड म्हणजे कृती, म्हणजे त्यांनी काय ते सगळे ठेवले. ह्या लेखकांनी त्याचं वर्णन केलं, चक्रधर स्वामींच्या कार्याचं वर्णन केलं. द डीड्स ऑफ धवले ऑफ द फर्स्ट मराठी पोएटेस महादंबा, सूत्रपद अँड दृष्टांतपद कंपाइल्ड बाय केशोबाज. केशोबा नावाचा जो पोएट होता त्यांनी सूरपद आणि दृष्टांतपद याचा निर्मिती केली. वच्छहरण ऑफ दामोदर पंडित. वच्छहरणची निर्मिती कोणी केली? दामोदर पंडित. शिशुपाल वधा ऑफ भास्कर भट बोरीकर. हे सगळे मराठी लोक आहेत बघा. बोरीकर किंवा
पंडित, दामोदर पंडित, हे मराठी नाव आहेत ना सगळे. तर हे मराठी जे सगळे लेखक होते त्यांनी ह्या त्या ग्रंथांची स्थापना केली. आणि चक्रधर स्वामींचं जे कार्य होतं त्याच्यावरती होते हे ग्रंथ. अँड रुक्मिणी स्वयंवर ऑफ नरेंद्र. नरेंद्र जे होते गुरु, त्यांनी कोणता ग्रंथ लिहिला? रुक्मिणी स्वयंवर. तर हे वेगवेगळे ग्रंथ आहेत आणि त्याचे लेखक आहेत महानुभाव पंथामधले. A conversation between a Hindu and Muslim written by Sant Eknath is important from the viewpoint of religious harmony. तर आपले संत एकनाथ जे होऊन गेले महाराष्ट्रामध्ये, तुम्हाला माहिती असतील संत तुकाराम, संत एकनाथ, संत ज्ञानेश्वर, ह्या संतांनी सगळ्या आपल्याला खूप चांगल्या गोष्टी शिकवल्या, मानवतेची शिकवण दिली. जातीभेद, धर्मभेद हे पण म्हणजे यांच्यामध्ये नव्हतं. हे जे बाकीचे संत जसे होऊन गेले वेगवेगळ्या राज्यांमध्ये, तसे आपल्या राज्यामध्ये सुद्धा खूप असे महान संत होऊन गेले. त्यातीलच एक संत एकनाथ, त्यांनी जे कन्व्हर्सेशन होतं हिंदू आणि मुस्लिमांमध्ये ते एका ग्रंथामध्ये लिहून ठेवलं होतं. आणि फ्रॉम द व्ह्यू पॉइंट ऑफ रिलिजियस हार्मनी, म्हणजे त्यांच्या संस्कृतीचा एक समन्वय कसा साधता येईल, हिंदू मुस्लिम संस्कृतीचा हार्मनी म्हणजे समन्वय, म्हणजे एक समानता कशी आणता येईल, याच्यावरती त्यांनी एक काही संवाद लिहून ठेवले होते हिंदू मुस्लिमांमध्ये. द फेमस कोट ऑफ संत शेख मोहम्मद अवीन, त्याचे हृदय गोविंद, इज अन एक्झाम्पल ऑफ दिस रिलिजियस हार्मनी. तर शेख मोहम्मदांनी बोललेलं आहे, संत शेख मोहम्मदांनी बोललेलं आहे, शेख मोहम्मद अविंद, त्याचे हृदयी गोविंद. म्हणजे शेख मोहम्मद मुस्लिम आहेत पण त्यांच्या हृदयामध्ये कोण आहेत? गोविंद म्हणजे श्रीकृष्ण आहेत. अशा प्रकारचे छोटे छोटे काव्य जे आहेत ते संत एकनाथांनी हिंदू मुस्लिमांवरती लिहून ठेवले. म्हणजे पूर्वीचे संत सुद्धा, त्यांना सुद्धा असं धार्मिक मतभेद किंवा भेदभाव आवडत नसत. त्यांनी दोन्ही धर्मांना एकत्र कसं आणायचं त्याच्यावरती खूप सगळ्या चांगल्या गोष्टी आपल्याला शिकवलेल्या आहेत, त्याची आपल्याला शिकवण दिलेली आहे. अंडरस्टूड? एनीबडी हॅव अ डाऊट? नो व्हॉइस. आवाज येत नाही का? Somebody is saying voice is clear. Somebody is saying no voice. Okay, please check your connection. Other students, please check your connection. Please sit in the proper place where you can get network. Okay. Who will read next? So many students are asking. Harsh, read. Yes, teacher. Hello, ma'am. Yes. समजलं का तुला लेसन? Yes. समजतोय ना? हो. ओके. काही डाऊट असेल तर विचारायचंय चॅट बॉक्स मध्ये, किंवा Yes. तुम्ही माईक ऑन करून पण विचारू शकता. कारण बऱ्याच मुलांकडे मराठी बुक आहे आणि इंग्लिश थोडस हार्ड. Hello, ma'am. Hello. Hello, ma'am. Hello. आवाज येत नाही. हा, नेटवर्कचा प्रॉब्लेम. No, ma'am. आवाज येत नाही हर्ष तुझा. Clear. Can I read? ओके, रीड कर मग. येस. गुरु नानक हे शीख धर्माचे संस्थापक आणि पहिले गुरु होत. धार्मिक समन्वयाचा एक मोठा प्रयत्न म्हणून त्यांच्या कार्याचा उल्लेख करावा लागेल. त्यांनी हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही धर्मांच्या विविध तीर्थक्षेत्रांना भेट दिल्या. ते मक्केलाही गेले होते. भक्ती भावना सगळीकडे सारखीच आहे
ही गोष्ट त्यांच्या लक्षात आली. सर्वांशी सारखेपणे वागावे अशी त्यांची शिकवण होती. हिंदू आणि मुस्लिम यांचे ऐक्य साधावे यासाठी त्यांनी उपदेश केला. शुद्ध आचरणावर भर दिला. गुरु नानकांच्या उपदेशाने अनेक लोक प्रभावित झाले. त्यांच्या शिष्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत गेली. गुरु नानकांच्या अनुयायांना शिष्य म्हणजे शीख असे म्हणत. गुरु ग्रंथ साहिबा हा शीखांचा पवित्र ग्रंथ आहे. या ग्रंथामध्ये स्वतः गुरु नानक, संत नामदेव, संत कबीर इत्यादी संतांच्या रचनांचा समावेश आहे. गुरु नानकांनंतर शीखांचे 9 गुरु झाले. गुरु गोविंद सिंग हे शीखांचे 10वे गुरु होत. त्यांच्यानंतर सर्व शीख गुरु गोविंद सिंगांच्या आज्ञेप्रमाणे गुरु ग्रंथ साहिबा या धर्मग्रंथालाच गुरु मानू लागले. ओके. स्मॉल डाऊट असेल तरी विचारायचं आहे सगळ्यांनी. कसं काय विचारू आणि विचारायला पाहिजे का नको असं हे नाही करायचंय. कन्फ्युजन मध्ये नाही राहायचंय. लक्ष द्यायचंय आणि क्वेश्चन विचारायचे जर प्रॉब्लेम येत असेल तर. ओके. कोणीच मला क्वेश्चन नाही विचारत. लक्ष द्यायचंय सगळ्यांनी. गुरु नानक वॉज द फाउंडर ऑफ सिखिझम अँड द फर्स्ट गुरु ऑफ सिख. तर सिखांचे फर्स्ट गुरु कोण होते? तर गुरु नानक. His work has to be mentioned as the great attempt at religious synthesis. तर त्यांनी खूप मोलाचं कामगिरी केली. म्हणजे हे आपली जी धार्मिक चळवळ होती, रिलिजियस सिंथेसिस होती, त्याच्यामध्ये गुरु नानकांचं काम खूप मोलाचं होतं. ही विजिटेड द हॉली प्लेसेस ऑफ बोथ हिंदूज अँड मुस्लिम. तर ते जे हिंदू मुस्लिमांचे जे देवस्थानं होते, हॉली प्लेसेस होते, भक्तीची जे स्थानं होती त्यांची, त्याला त्यांनी भेट दिली. ही हॅड ऑल्सो व्हिजिटेड मक्का. तर मक्का, मदिना हे माहिती असेल तुम्हाला, मुस्लिमांचं भक्तिस्थान असतं ना, तर तिथे त्यांनी भेट दिली. गुरु नानकांनी मक्केला भेट दिली. ही रिअलाइज दॅट द फिलिंग ऑफ डिवोशन इज कॉमन एव्हरीवेअर. म्हणजे त्यांना हे समजलं, रिअलाइज झालं की हे जे भक्ती असते म्हणजे फिलिंग ऑफ डिवोशन, भक्तीची जी फिलिंग असते, भावना असते, भक्तीची भावना, ती सगळीकडे कशी असते? समान असते. हिंदू असो, मुस्लिम असो, शीख असो, सगळे जे आहेत ते आपल्या आपल्या ईश्वरावरती समान प्रेम करतात. सगळीकडे भक्ती ही सारखी असते. ही टॉट दॅट ऑल द पर्सन शुड बी ट्रीटेड इक्वली. आणि त्यांनी काय शिकवण दिली? की प्रत्येक माणसाला समानतेची वागणूक दिली पाहिजे. धर्मभेद, जातीभेद ह्या सगळ्या संतांचा धर्मभेद आणि जातीभेदाच्या विरोधातच होते. त्यांचं काय म्हणणं होतं की सगळ्यांना सगळे इक्वल आहेत. पुरुष, स्त्री, कमी म्हणजे कास्ट जे होते, मोठी उच्च कास्ट किंवा खालची कास्ट, असं काही नव्हतं त्यांच्यामध्ये. जातीभेद हा नव्हता. तर सगळे इक्वल होते. हिज टीचिंग्स एम दॅट ऍट अचिव्हिंग हिंदू मुस्लिम युनिटी. मग त्यांची ही शिकवण होती, त्याच्यामुळे काय झालं? हिंदू मुस्लिम युनिटी झाली. म्हणजे हिंदू आणि मुस्लिम एक झाले, युनाइट झाले. ही एम्फासाइज चास्ट बिहेवियर. चास्ट बिहेवियर मीन्स काय? शुद्ध आचरण. एम्फासाइज मीन्स भर दिला. प्लीज अंडरलाइन हार्ड वर्ड्स अँड राईट देअर मिनिंग्स. ही एम्फासाइज चास्ट बिहेवियर म्हणजे त्यांनी जे शुद्ध आचरण होतं, चास्ट शुद्ध आचरण. आणि पीपल हॅलो मॅम, गुरु नानक. व्हॉइस इज ब्रेकिंग. पडला त्यांच्या, म्हणजे खूप व्हॉइस इज ब्रेकिंग. ओके, I will check my connection. Wait.
काय झालंय मोबाईलला काय कळत नाही. आता आवाज येतो का सांगा मला? ओके, प्लीज माईक ऑन करून सांगायचंय. मोस्ट ऑफ द टाइम आपण इकडे बघत नाही ना, मी याच्यामध्ये दुसरा स्क्रीन करावा लागतो. स्क्रीन शिफ्ट करायला होत नाहीये, आपण रीडिंग करत असतो. परत एकदा मी सांगते, ओके. हा पॅराग्राफ समजला का तुम्हाला? ओके हर्ष, आस्क युअर डाऊट. हॅलो मॅम. गुरु नानक होते ना, त्यांच्यानंतर जे गुरु झाले शिखांचे, ते त्यांच्या वंशातील होते का त्यांचे शिष्य होते? ते शिष्य होते त्यांचे. शीख धर्माची स्थापना गुरु नानकांनी केली आणि हळूहळू त्यांचे फॉलोवर्स कोण असतात? तर ते शीख धर्माचा स्वीकार करतात. ख्रिश्चन असतील तर ख्रिश्चन धर्माचा स्वीकार, ख्रिश्चन धर्म त्यांना आवडला, त्या धर्माची शिकवण आवडली, तर मग ते त्या धर्मामध्ये प्रवेश करतात. तर त्यांचे ते शिष्य होते, म्हणजे त्यांनी त्या धर्मामध्ये प्रवेश केला होता. त्यांची जी शिकवण होती ती त्यांनी फॉलो करायला सुरुवात केली आणि मग तो धर्म स्वीकारला. ओके. ओके मॅम. ओके, तो सो व्हॉट वी हॅव लर्न. तर शीख धर्माचे जे संस्थापक होते ते कोण होते? गुरु नानक. जसे बाकीचे धर्म, महानुभाव पंथ असेल किंवा भक्ती चळवळ असेल, तर वेगवेगळे संत आहेत, ते आपली आपली शिकवण घेऊन आले. त्यांनी आपली आपली शिकवण, त्यांना ज्या मनातून जी इच्छा होती की हा जो जातीभेद आहे, धर्मभेद आहे, हा आपल्याला नष्ट करायचा आहे समाजातून, मग ते आपला आपला धर्म आणि आपल्या आपल्या धर्माची शिकवण घेऊन आले. तसंच मग गुरु नानकांनी शीख धर्माची, प्रत्येक जे गुरु होते ते वेगवेगळ्या धर्माची स्थापना करू लागले. त्यांची शिकवण लोकांपर्यंत पोहोचता यावी म्हणून त्यांनी एक धर्म असं बनवलं आणि त्या धर्मामध्ये ते शिकवण देऊ लागले. आणि त्या धर्मामध्ये म्हणजे ज्यांना आवड होती त्या शिकवणीची, ती शिकवण ज्यांना आवडत होती ते त्यांचे फॉलोवर्स झाले आणि मग ते लोक पण त्या धर्मामध्ये प्रवेश करू लागले. असं करत करत मग हा शीख धर्माचा प्रसार झाला. आज आपण बघतो की खूप सगळे शीख असतात किंवा महानुभाव पंथामध्ये असतात, हिंदू असतात, मुस्लिम असतात. हिंदू मुस्लिम तर ह्या तर जाती होत्या, पण हे जे पंथ आले ते नंतर आले हळूहळू. तर गुरु नानकांची शिकवण काय होती? तर ह्यांनी हिंदू आणि मुस्लिमांच्या खूप सगळे होली प्लेसेस होते, धार्मिक स्थळं होती, त्याला भेट दिली. आणि मक्केला सुद्धा त्यांनी भेट दिली. आणि त्याच्यानंतर त्यांच्या लक्षात आलं, गुरु नानकांच्या लक्षात आलं की हे जे भक्तीचं जे भावना आहे तर सगळीकडे हे समान आहे. म्हणजे हिंदू असो, मुस्लिम असो, अजून कुठल्या जाती धर्मातले असो, तर सगळे आपल्या ईश्वरावरती समान प्रेम करतात. मग आणि दिली त्या लोकांना समान वाग, आपल्याला तुम्ही हे करा, म्हणजे जाती जात कमी आहे मग त्याला खायचं असं नाही करायचं, सगळ्यांना समान वागणूक द्यायची. आणि त्याच्यामुळे काय झालं, पहिले हिंदू आणि मुस्लिम एकमेकांचे शत्रू असल्यासारखे बिहेव करायचे. मग हळूहळू काय झालं, हिंदू आणि मुस्लिमांना त्यांची शिकवण आवडू लागली. मग त्यांच्यामध्ये युनायटी झाली, म्हणजे एकत्र आले, एकता निर्माण झाली आणि त्यांनी शुद्ध आचरणावरती भर दिला. Many people were influenced by the teaching of Guru Nanak. Number of his followers increased day by day. तर त्याच्या आधी हिंदू मुस्लिम धर्म होता. मग हळूहळू गुरु नानकांची जी शिकवण आहे ती त्याच्यावरती खूप लोक इन्फ्लुएन्स झाले, खूप लोक प्रभावित झाले आणि मग त्यांचे फॉलोवर्स, शिष्य हळूहळू वाढू लागले.
द फॉलोवर्स ऑफ गुरु नानक आर नोन ॲज सिख्स. म्हणजे त्यांचे जे शिष्य होते त्यांना काय म्हटलं जायचं? शीख असं म्हटलं जायचं. मीनिंग डिसिपल्स, म्हणजे थोडक्यात शिष्य. डिसिपल्स म्हणजे सिक्स किंवा शिष्य. द Ma'am, आदि ग्रंथ ऑल्सो नोन ॲज गुरु ग्रंथ साहिब. येस, screen is not visible. अरे किती उशिरा सांगताय, सॉरी. शेअर करायची राहिली स्क्रीन. नेटवर्क चेंज केलं ना आपण, तर ते स्क्रीन चेंज करायची राहिली माझी. ओके, लगेच सांगायचं. एक पॅराग्राफ आपला झाला आणि तुम्ही आता सांगताय. ओके, समजलं का सगळ्यांना? परत एकदा रिपीट केला मी पॅराग्राफ, समजला? ओके, हू हॅव अ डाऊट? विचारा पटकन. जे श्री बसेश्वर होते, चक्रधर स्वामी होते, गुरु नानक होते, त्यांना त्यांचं कार्य विरोध झाला होता. हो, त्यांना विरोध व्हायचा. कुठलेही गुरु असतील किंवा संत असतील तर ते असेच हे नाही झाले. त्यांची शिकवण जेव्हा चालू केली त्यांनी, त्यावेळेला हिंदू असतील, मुस्लिम असतील किंवा आपले जे संत एकनाथ, संत तुकाराम वगैरे होते, मग ते जेव्हा आपल्याला शिकवणी देत त्यावेळेचे ब्राह्मण होते, उच्च जातीचे जे लोक होते, ब्राह्मण वगैरे, मग त्यांच्यावरती म्हणजे ते त्यांना खूप वाईट बोलायचे किंवा त्यांना त्रास द्यायचे. त्यांची शिकवण ते शिकवू देत नसत लोकांना. पण हळूहळू ती सर्वसामान्य लोकांना आवडू लागली. त्याच्यामुळे मग ते हळूहळू ते फॉलो करू लागले आणि मग हळूहळू मग ते प्रसिद्ध झाले. हे जे सगळे संत होते, सुरुवातीला त्यांना खूप अडचणींचा सामना करावा लागला होता. ओके, कुठे होतो आपण? ओके, अनघा आहे का? ओके, Hello. अनघा पवार ना, रीड. येस, यू कॅन रीड. Yes, ma'am. Hello. येस. सुफी पंथ. सुफी हा इस्लाम मधील एक पंथ होय. परमेश्वर प्रेममय आहे. प्रेम व भक्ती या मार्गाने परमेश्वरापर्यंत पोहोचता येते, अशी सुफी साधूंची श्रद्धा होती. सर्व प्राणीमात्रांवर प्रेम करावे, परमेश्वराचे चिंतन करावे, साधेपणाने राहावे, अशी त्यांची शिकवण होती. ख्वाजा मुइनुद्दीन चिश्ती, शेख निजामुद्दीन अवालिया हे थोर सुफी संत. सुफी संतांच्या उपदेशामुळे हिंदू मुसलमान समाजात ऐक्य निर्माण झाले. भारतीय संगीतात सुफी संगीत परंपरेने मोलाची भर घातली आहे. सदांनी सुफी सांगितलेला नाही भक्ती चालू मार्ग आपलं. सुफी वाचते का तू? वेट. होता. अनघा ना? हा. सुफी नाही, पलीकडे गुरु नानकांच्या खालचा जो पॅराग्राफ आहे तो चाललाय आपला. मेनी पीपल. हा. Hello. Okay, sorry. येस. Many people were influenced by the teaching of Guru Nanak. The number of the followers increased day by day. The followers of Guru Nanak are known as Shikhs, meaning disciples. The Adir Grantha, also known as the Guru Granth Sahib, is the holy book of the Sikhs. The Adir Grantha included compositions by Guru Nanak, Sant Namdev, Sant Kabir, and other saints. Guru Nanak was succeeded by 9 gurus of the Sikhs. Guru Gobind Singh, 10th Guru of the Sikhs. After Guru Gobind Singh,
Sikhs regard the Guru Granth Sahib as their Guru as per the order of Guru Gobind. ओके. जर येत असेल तर तुम्ही इंग्लिश मध्ये वाचायचं ट्राय करायचंय. नाहीतर तुम्ही मराठी बुक असेल तुमच्याकडे तर रीड करू शकता तुम्ही. पण जर येत असेल तर त्याच्यामुळे काय होतं, तुमची व्होकॅब्लरी पण वाढणार आहे आणि प्रोनाऊन्सिएशन तुमचं चांगलं होणार आहे. इंग्लिश मधले वर्ड्स पण तुम्हाला जरी रॉंग आले तरी चालतील, पण तुम्ही ट्राय करायचंय म्हणजे तुमचे प्रोनाऊन्सिएशन क्लिअर होईल. स्क्रीनवरचं रीड करायचं ट्राय करायचं. मराठी मीडियम सुद्धा त्यांनी पण इंग्लिश मध्ये रीड केलं तर तुमचं प्रोनाऊन्सिएशन सुधारेल. मॅनी पीपल वेअर इन्फ्लुएन्स्ड बाय द टीचिंग ऑफ गुरु नानक. तर हे जे गुरु नानक होते, शिखांचे गुरु, त्यांचा प्रभाव खूप लोकांवरती पडला. द नंबर ऑफ हिज फॉलोअर्स इन्क्रीज डे बाय डे. तर त्यांचे जे फॉलोअर्स होते हळूहळू ते वाढायला लागले. द फॉलोअर्स ऑफ गुरु नानक आर नोन ॲज सिख्स, मीनिंग डिसिपल्स. द आदि ग्रंथ ऑल्सो नोन ॲज गुरु ग्रंथ साहिब इज द होली बुक ऑफ सिख्स. म्हणजे त्यांचा जे धार्मिक ग्रंथ होता तो कोणता होता? मुख्य ग्रंथ जो आहे ज्याच्यामध्ये सगळी शिकवण लिहून ठेवलेली आहे तो कोणता आहे? गुरु ग्रंथ साहिब. आपला कसा भगवद्गीता हा आपला हिंदूंचा धर्मग्रंथ बोलतो आपण त्याला, तर तसा गुरु ग्रंथ साहिब हा शिखांचा ग्रंथ आहे. मुस्लिमांचा कुराण हा होली ग्रंथ आहे. तसंच आपल्या भारतीयांचा हिंदूंचा भगवद्गीता आणि शिखांचा गुरु ग्रंथ साहिब. द आदि ग्रंथ इन्क्लुड्स कंपोजिशन ऑफ बाय गुरु नानक, संत नामदेव, संत कबीर अँड अदर संत. तर बाकीच्यांच्या ज्या शिकवणी होत्या, संत नामदेव किंवा संत कबीर आणि बाकीचे जे संत होऊन गेले त्यांच्या शिकवणी सुद्धा यांच्या ग्रंथामध्ये इन्क्लूड केल्या होत्या. गुरु नानक वॉज succeeded by 9th Gurus of the Sikhs. Guru Gobind Singh was the 10th Guru of Sikh. तर शिखांचे 10वे गुरु कोण झाले? गुरु गोविंद सिंग. आफ्टर गुरु गोविंद सिंग, सिख रिगार्ड द गुरु ग्रंथ साहिब ॲज देअर गुरु. म्हणजे त्यांचे जे 10 गुरु होऊन गेले त्यांच्यामधला लास्ट जे गुरु होते ते गुरु गोविंद सिंग होते. त्याच्यानंतर त्यांनी जो लिहून ठेवलेला ग्रंथ आहे गुरु ग्रंथ साहिब त्यालाच गुरु मानायला सुरुवात केली. तोच त्यांच्या धर्माचा गुरु बनला. त्याच्यानंतर जी गुरु परंपरा होती ती संपली शिखांच्या 10व्या गुरूंनंतर. आणि मग त्यांनी त्यांचा जो ग्रंथ होता, कारण त्या ग्रंथामध्ये सगळ्या शिकवणी होत्या, त्याच शिकवणी त्यांना ऍक्च्युली त्या फॉलो करायच्या होत्या. म्हणून त्यांनी काय केलं, जो ग्रंथ होता त्यालाच गुरु मानलं. ओके महिका. महिका आहे का? अवी अवी सेम स्टुडंट्स आहेत तेच रिपीटेडली मला चॅट बॉक्स मध्ये टाकतात की कॅन आय रीड वगैरे. व्हॉट अबाउट अदर स्टुडंट? तुमच्याकडे बुक नाहीत का किंवा आवाज येत नाही तुम्हाला? बऱ्याचशा मुलांनी एकदा पण रीडिंग केलेलं नाहीये. अविका न्यू स्टुडंट आहे का? येस. ओके, तुझ्याकडे मराठी बुक असेल ना? हो.
ओके, तुला नेक्स्ट पॅराग्राफ रीड करायचा आहे. सुफी सेक्ट आहे ना, सुफी पंथ. हो. येस. सुफी हा इस्लाम मधील एक पंथ होय. परमेश्वर प्रेममय आहे. प्रेम व भक्ती या मार्गाने परमेश्वरापर्यंत पोहोचत येत अशी सुफी साधूंची श्रद्धा होती. सर्व प्राणी मात्रावर प्रेम करावा, परमेश्वराचे चिंतन करावे, साधेपणाने करावे आणि अशी त्यांची शिकवण होती. ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती, शेख निजामुद्दीन औलिया हे थोर सुफी संत होत. सुफी संतांच्या उपदेशामुळे हिंदू मुसलमान समाजात ऐक्य निर्माण झाले. भारतीय संगीतात सुफी संगीत परंपरेने मोलाची भर घातली आहे. संतांनी सांगितलेली भक्त मार्ग सर्वात. ओके, स्टॉप. आपण एवढं आधी समजून घेऊया. तर हे सगळे जसे हळूहळू वेगवेगळे जे पंथ म्हणजे उदयास येत होते, त्याच्यामध्ये एक सुफी नावाचा पंथ पण उदयास आला. जसं ह्या चळवळी होत्या, शिखांची झाली, परत महानुभाव पंथ, भक्ती चळवळ, त्याच्याप्रमाणे सुफी पंथ पण एक उदयास आला. तर प्रत्येक जो पंथ होता तो आपली आपली एक शिकवण घेऊन आला आणि मग त्या शिकवणी लोकांना आवडू लागल्या. तसंच मग सुफी पंथामध्ये काय सांगितलं होतं, तर दिस इज द सेक्ट इन इस्लाम. तर मुस्लिमांमध्येच हा एक, इस्लाम धर्मियांमध्येच एक पंथ उदयास आला, त्याचं नाव होतं सुफी पंथ. द सुफी संत believed that God is full of love and the only way to reach him is through love and devotion. तर सुफी संत जे होते ते काय बिलीव्ह करत होते, त्यांचा विश्वास काय होता, तर देव हा प्रेममय आहे, म्हणजे फुल ऑफ लव्ह, म्हणजे देव आपल्यावरती प्रेम करतो किंवा देव हा प्रेममय आहे आणि त्याच्यापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहे, ते म्हणजे लव्ह अँड डिवोशन. म्हणजे लव म्हणजे देवावरती प्रेम करायचं, भक्ती करायची, श्रद्धा ठेवायची. श्रद्धा आणि भक्ती, डेवोशन म्हणजे भक्ती. तर भक्ती आणि श्रद्धेने, प्रेमानेच आपण देवाला जिंकू शकतो. देअर मेन टीचिंग्स आर लव्ह फॉर ऑल लिव्हिंग बिंग्स. तर त्यांची मेन शिकवण काय होती, सगळ्यात महत्वाची शिकवण होती, बघा तुम्ही कुठलाही पंथ घ्या, सगळ्यांची एकच शिकवण आहे की ऑल आर इक्वल, गॉड इज फॉर ऑल, ते पाहिलं ना आपण. तसंच लव्ह फॉर ऑल लिव्हिंग बिंग्स, तर सगळ्या जे आपले प्राणी मात्र आहेत, म्हणजे लिव्हिंग थिंग्स आहेत, लिव्हिंग बिंग्स म्हणजे प्राणी मात्रांवरती इन्क्लुडिंग ह्युमन. तर माणूस, प्राणी मात्र हे जे सगळे आहेत ते सगळ्यांवरती सारखं प्रेम करा. म्हणजे जे आपण भूतदया वगैरे शिकलो, कम्पॅशन किंवा हे, तर सेम वे सगळ्यांना प्रेम करा. मेडिटेशन अँड सिम्पल लिव्हिंग. मेडिटेशन म्हणजे चिंतन करायचं देवाचं. मेडिटेशन म्हणजे ध्यान करायचं, असं चिंतन करायचं. आपण जसं जप करतो किंवा एखादा मंत्र उच्चारण करतो, म्हणजे काय करतो, चिंतन करतो देवाचं. अँड सिम्पल लिव्हिंग म्हणजे साधी राहणी. आपली राहणी कशी असली पाहिजे, साधी असली पाहिजे आणि विचार आपले चांगले असले पाहिजे, उच्च विचारसरणी. आपण म्हणतो ना, साधी राहणी आणि उच्च विचारसरणी, म्हणजे साधेपणाने राहिलं पाहिजे आणि आपले विचार उच्च असले पाहिजे. ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती, शेख निजामुद्दीन अवालिया वेअर ग्रेट सुफी संत. तर हे दोन जे होते, ख्वाजा मोइनुद्दीन, हे दोन ग्रेट संत होऊन गेले सुफी पंथातले. द टीचिंग ऑफ सुफी संत लेड टू युनिटी इन द हिंदू अँड मुस्लिम. तर ह्यांच्या ज्या शिकवणी होत्या हिंदू मुस्लिमान,
च्या विषयी, तर त्याच्यामध्ये त्यांनी एकता निर्माण केली, युनिटी आणली. सुफी म्युझिक हॅड मेड व्हॅल्युएबल कॉन्ट्रीब्युशन टू इंडियन म्युझिक. सुफी एक सुफी म्युझिक असतं, माहितीये तुम्हाला? सुफी संगीत बोलतात त्याला. आपल्याला माहिती नाहीये कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये ते नाही एवढं प्रसिद्ध, पण तुम्ही गुगलवर सर्च केलं तर तुम्हाला सुफी संगीत असं पण एक प्रकार बघायला मिळेल. वेट अ मिनिट. तर हे एक प्रसिद्ध, भारतामधलं एक प्रसिद्ध संगीत होतं, सुफी संगीत. अंडरस्टूड up to this part? Have you all understood? आपण बघा, मी एकदम तुम्हाला सिंपल लँग्वेज मध्ये एक्सप्लेन करते, मराठीमध्ये पण. आपण हार्ड वर्डचे मीनिंग सांगतोय, जेणेकरून बरेचसे मराठी शिखांचे 10 गुरु होऊन गेले. गुरु गोविंद सिंग आपण पाहिलं ना, काय लिहिले? गुरु नानक शिखांचे 9वे गुरु कोण? आत्ताच आपण इथे पाहिलं. शिखांचे 10वे गुरु होते गुरु गोविंद सिंग आणि गुरु नानक होते 9वे गुरु होते शिखांचे, आणि 10वे गुरु होते गुरु गोविंद सिंग. म्हणजे बघा, शीख धर्म किंवा हिंदू धर्म, मुस्लिम धर्म हा पहिल्यापासूनच अस्तित्वात होता, पण हे पंथ होते, हे जे होते सगळे हे हळूहळू पंथ निर्माण झाले. सुफी पंथ असेल, सुफी पंथ इस्लामियांमध्ये झाला. भक्ती चळवळ आपले हिंदू जे होते त्यांच्यामध्ये एक भक्ती चळवळीची निर्मिती झाली. महानुभाव पंथ एक वेगळाच पंथ निर्माण झाला, ज्याच्यामध्ये हिंदू मुस्लिम पण होते. म्हणजे हे जे सगळे पंथ होते त्याच्यामध्ये सगळ्यांना एंट्री होती, पण त्यांच्या शिकवणी वेगळ्या होत्या. म्हणजे जे नॉर्मल आपले धर्म होते, हिंदू मुस्लिम शीख इसाई, याच्यापेक्षा या धर्मांमध्ये जे सांगितलं होतं त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं ह्या पंथांनी आपल्याला शिकवण दिली. ओके, आपण एक लास्ट 4 लाईन्स राहिलेल्या आहेत, तेवढ्या लर्न करूया. द पाथ ऑफ भक्ती टॉट बाय द संत वॉज इझी टू फॉलो फॉर अ कॉमन पीपल. म्हणजे हे जो बघा ना तुम्ही, हा जो मार्ग सांगितलाय भक्तीचा संतांनी, तो खूप इझी होता, फॉलो करण्यासाठी इझी होता, सर्वसामान्य माणसाला इझी होता. काही होम हवन, मोठ्या पूजा अर्चा, किंवा ब्राह्मणांना मोठी दक्षिणा द्या, किंवा आम्हाला पैसा द्या, दक्षिणा द्या, असं ते गुरु काहीही सांगत नव्हते. ते आपल्याला फक्त चांगली शिकवण देत असत, आणि मग त्या शिकवणीत ही शिकवण होती ती लोकांना आवडू लागली. द भक्ती मुवमेंट वॉज ओपन टू ऑल मेन अँड वुमेन. आणि हे जे आपले धर्म होते हिंदू मुस्लिम, ह्याच्यामध्ये आपल्या म्हणजे खूप सगळी बंधनं होती, स्त्रियांवरती बंधनं होती, म्हणजे जातीभेद होता, फक्त ब्राह्मणांनाच त्याच्यामध्ये वर्चस्व होतं. तर हे भक्ती मुवमेंट मध्ये अशा काही गोष्टी नव्हत्या, सगळे समान होते. द संत, त्या सगळ्या संतांनी त्यांची जी शिकवण आहे ती मध्ये सांगितली, ज्या ज्या कॉमन पीपल फाउंड देम क्लोज टू देअर हार्ट. आणि मग सगळे जे आपले जे कॉमन सर्वसामान्य माणूस होता त्याला ती शिकवण आपल्या खूप जवळची वाटू लागली, त्यांना खूप आवडू लागली. द भक्ती मुवमेंट हॅज कॉन्ट्रीब्युटेड ग्रेटली टू द मेकिंग ऑफ द इंडियन कल्चर. आणि ही भक्ती चळवळ जी होती त्याचं खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये, खूप महत्वाचा वाटा आहे आपल्या भक्ती मुवमेंटचा. भक्ती चळवळीमध्ये अनेक संत होऊन गेले, महाराष्ट्रात झाले, कर्नाटका, साऊथ इंडिया, नॉर्थ इंडिया, गुजरात, सगळं राजस्थान, आसाम, वेगवेगळ्या स्टेट्स मध्ये वेगवेगळे गुरु उदयास आले, त्यांनी लोकांना शिकवणी दिल्या, आणि भक्ती मुवमेंटने आपलं जे भारतीय संस्कृती होती अजून भक्कम झाली, स्ट्रेंथन झाली.
Okay, understood? Already 9 o'clock is there. Okay, student, you can ask me any doubt in the next lesson. Okay, sorry, next lecture. Try to read the lesson. We have completed our lesson. We have completed our lesson. आपण मी क्वेश्चन आन्सर पण घेणार होती. ओके, आपण नेक्स्ट टाइम बघूयात. तोपर्यंत जेवढं पॉसिबल आहे तेवढा एक्सरसाइज कम्प्लीट करायचा आहे. येस, होमवर्क इज एक्सरसाइज बिलो द लेसन. लेसनच्या खालचा जो आहे तो एक्सरसाइज कम्प्लीट करायचा आहे. ओके, बाय एव्हरीवन, गुड नाईट. Bye, ma'am. Good night. बाय. Yes, full exercise. Exercise is also small, not that much big. Okay, bye.